हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि मी घेऊन आले आज एक नवीन रीडिंग, टाळ मृदुंगाचा सूर तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे कोणते रंग भरतोय. तर हा टाळ मृदुंगाचा सूर आपल्याला माहीतच आहे. आषाढी वारी आहे आणि श्री विठू माऊलींच्या भेटीसाठी आळंदीतून पालखी प्रस्थान झालेलं आहे. आणि त्या सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्या ह्या प्रवासाला वंदन करून, या वारीला वंदन करून आपण ह्या टाळ मृदुंगाचा जो ही रीडिंग मला आणि ह्या विषय जो मला मिळाला त्यासाठी खरंच विठू माऊलींना धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुम्हा सर्वांचं, तुम्ही सगळेजण कनेक्ट होत आहे म्हणूनच मी ह्या स्पिरिच्युअलिटीशी अजून कनेक्ट होती आहे. आणि थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना. खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि हर हर महादेव, जय श्री कृष्ण, राधे राधे. थँक्यू सो मच. टाळ मृदुंगाचा सूर तुमच्या आयुष्यात कोणते इंद्रधनुष्याचे रंग भरतोय तर बघूया आपण. टाळ मृदुंगाचा हा आवाज तुमच्या आयुष्यात कोणते रंग भरतोय. इंद्रधनुष्यासारखं तुमचं आयुष्य होतंय. मला असं इंद्रधनुष्य, ज्या वेळेला मला हा खरंच टाळ मृदुंगाचा आवाज आणि त्यांचं मला पांडुरंगांच्या त्या अभंगांशी मी कनेक्ट होत त्याने तो आवाज मला असा खूप म्हणजे वेगळ्या एनर्जीमध्ये घेऊन गेला. आणि तोच आवाज मला कनेक्ट केला आणि तुमच्याशी तो कनेक्ट होतोय. म्हणूनच ही रीडिंग आहे. आणि हे इंद्रधनुष्य हे तुमच्या आयुष्यात सप्तरंग जे येत आहेत, नवीन अध्याय, एका आयुष्याचा तुमच्या नवीन अध्याय, नवीन रंग, नवीन तुमची जी कला आहे, तुमचे जे रंग आहेत ते रंग उधळतीये चोहोबाजूनी. तुमची कीर्ती, तुमच्यातली जी प्रसिद्धी जी आहे, तुमची कीर्ती आहे, प्रसिद्धी आहे, तुमचा नावलौकिक आहे, तो सगळीकडं चारो ओर पसरवतीये. आणि हा टाळ मृदुंगाचा आवाज तुम्हाला खूप 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 ब्लेस्ड करतोय. बघूया तर हा टाळ मृदुंगाचा आवाज तुमच्या आयुष्यात काय घेऊन येतोय, कोणते इंद्रधनुष्याचे रंग तुमच्या आयुष्यात भरते बघूया आपण. थँक्यू सो मच सगळ्यांना. टाळ मृदुंगाचा सूर तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे कोणते रंग भरते, तर बघूया. फॉलोइंग द इंजेक्शन्स ऑफ स्क्रिप्चर. जर आपण टाळ मृदुंगाचा सूर तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे कोणते रंग भरतोय तर विठू माऊली, साक्षात माऊली तुम्हाला सांगतायत की जे शास्त्र, आपली जे स्पिरिच्युअल जे गायडन्स आहेत, आपलं जे शास्त्र आहे, आपलं जे अध्यात्म आहे, किंवा ज्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करत असाल ते तुम्हाला जे गायडन्स देते, जे सांगते ते त्या शास्त्रानुसार, तुम्हाला जे इंट्युशन्स येतात, जे डाउनलोड्स येतात, जे मेसेजेस तुम्हाला दिले जातात, किंवा आपल्या अध्यात्माचा जो आपण अभ्यास करतो, ज्या शास्त्राचा असेल आपण अभ्यास करतो, त्या अभ्यासामध्ये जे ज्ञान आपल्याला दिलेलं असेल, मला इथं असं वाटतंय कोणीतरी ग्रंथ वाचन किंवा असं स्पिरिच्युअल गायडन्स घेते किंवा ग्रंथ वाचन वगैरे करताय, तर त्यातून जे मेसेजेस तुम्हाला दिलेले आहेत त्या मेसेजेसमध्ये तुम्ही उतरण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. कारण तुमच्या आयुष्यात पुढं जाण्यासाठी एखादा एक पॉवरफुल मेसेज त्या ह्याच्यामध्ये, त्या ग्रंथामध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये आहे, तर तुम्ही जे वाचताय ते खूप ध्यानपूर्वक वाचा, असं तुम्हाला मेसेज दिला जातोय. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या ह्याच्यामध्ये पुढं जायचं आहे. हाच मेसेज आणि तुम्हाला जो मेसेज तुमच्यापर्यंत पोचवला जातोय, हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठून कुठं पोचवेल, हे म्हणजे एक वेगळी एनर्जी आहे इथं. एखादं एवढूसं काहीतरी हे असतं आणि आपण त्याच्यावर पुढं चालायला लागतो. ते आपल्या आयुष्यात आपल्याला कुठं घेऊन जातं हे आपल्या लक्षात येत नाही. पॉझिटिव्हली आपण त्याच्याकडं बघितलं पाहिजे. आपला दृष्टिकोन तसा आपण ठेवला पाहिजे. एक खूप पॉवरफुल एनर्जी आहे आणि एक वेगळा नवीन मेसेज हा आहे तुमच्यासाठी खरंच. आणि हा मेसेज तुम्ही जिथून कुठूनही तुम्हाला मेसेज मिळेल, ॲज अ
तुम्ही कुठूनही जे स्पिरिच्युअल तुम्ही काही गायडन्स घेत असाल, ग्रंथ वाचत असाल, मेसेजेस येत असतील युनिव्हर्स, ब्रह्मांड, एंजल्सचे जे मेसेजेस असतात, ते मेसेजेस तुम्ही रिसीव्ह करत असाल, तर त्यातूनही असेल. पण एवढंच असं मेसेज असेल, पण तो तुम्हाला तुमची लाईफ बदलवून ठेवेल. तर त्यामुळं तुम्ही तुमचा दृष्टिकोन जो आहे तो त्यामध्ये घेताना खूप पॉझिटिव्ह असला पाहिजे, हे तुम्हाला सांगितलं जाते. आणि खूप हे ना, जसं अर्जुन कसं श्रीकृष्णांकडे जेव्हा ज्ञान घेतात, श्रीकृष्ण महाभारताच्या त्या रणभूमीवर अर्जुनाला ज्ञान देतात. आणि हे एवढं मोठं हे जे सुरू झालं, आपल्याला एवढं ज्ञान दिलं, शिकवलं त्यांनी. तेच ज्ञान अगदी छोटीशी गोष्ट असते, पण आपल्यापर्यंत ती आलेली नसते. जर डिवाइन टायमिंगलाच ती येत असते. तसं तुमची एक वेळ आली आहे तुमच्या आयुष्यात, ह्या मृदुंगाचा सूर, हा आवाज आणि हे इंद्रधनुष्याचे रंगाने तुमच्या आयुष्यातली ही आनंदाची, प्रेमाची आणि उत्साहाची आणि एका अबंडची बरसात ही होतीये. आणि हा जो मेसेज तुमच्यासाठी आलाय, खरंच तो मेसेज तुम्ही रिसीव्ह करा. रिसीव्ह करताय तुम्ही, ह्या मेसेजचा अर्थ लक्षात घ्या, की तुम्हाला जे गायडन्स किंवा मेसेज येणाऱ्या काळामध्ये जे येतील ते तुम्ही रिसीव्ह करायचे आहे. ते रिसीव्ह करायचे आहेत, लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला कोणता मेसेज दिला गेलेला आहे आणि तो तुमच्याशी किती रिझोनेट होतोय किंवा तुमच्याशी किती कनेक्ट होतोय, त्यावरूनही तुमच्या आयुष्यात एक वेगळं परिवर्तन येते. हा मेसेज इथं दिला जातोय. थँक्यू सो मच. टाळ मृदुंगाचा सूर तुमच्या आयुष्यात कोणते इंद्रधनुष्याचे स्फिअर ऑफ द ट्रूथ, हे खरं मी तुम्हाला सांगेन. हा मृदुंगाचा आवाज, हा टाळ मृदुंगाचा सूर, त्याचा आवाज तुमच्यातली जी स्पंदनं आहेत, तुमच्यातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तुमच्यातला जो उत्साह आहे तो बाहेर काढतोय, सणून असा बाहेर येतोय. आणि तुमच्यातली जी खरेपणाची जी भावना आहे, तुमच्यात जो बेधुंदपणा आहे, मनसोक्त तुम्ही प्रत्येक तुमच्या नात्यामध्ये असेल, तुमच्या सगळ्या वर्किंग याच्यामध्ये असेल, किंवा तुम्ही जी भक्ती करता, जे तुमचे आराध्य आहेत, त्या आराध्यांची जी भक्ती करता, त्या भक्तीमध्ये सुद्धा बेधुंद होऊन तुम्ही त्यात एकरूप होताय. तुम्ही ना पूर्ण स्वतःला असे स्वतःला सगळं पूर्णपणे समर्पित करताय. समर्पणाची भावना येतं आणि समर्पण करताय. आणि त्यामुळेच तुमचा जो खरा आवाज आहे, जे ट्रूथ आहे, जे खरं आहे, त्यात तुम्ही समर्पण केल्यामुळे तुमची खरी रिॲलिटी काय आहे, अध्यात्म काय आहे, खरं काय आहे, तुम्ही कोण आहात, तुमचं लाईफ पर्पज काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही या पृथ्वीवर जन्म का घेतलेला आहे आणि कोणतं असं सत्य आहे जे तुम्हाला माहीत नाही आहे, ते तुम्ही जेव्हा समर्पित करताय, परमेश्वराला जेव्हा समर्पित करताय, स्वतःला सरेंडर करताय, श्रीकृष्णांना सरेंडर करताय, तेव्हा तुम्हाला याचा अर्थ कळेल. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात हे रंग तर वेगळेच तुमच्या आयुष्यात एक प्रवेश करतील आणि हा रंग तुम्हाला खूप पूर्णपणे बदलून टाकेल. तर तुमच्या त्या हा जो दृष्टांत आहे, जो तुम्हाला दिला जाईल, हा जो दृष्टांत स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला दिला जाईल किंवा मेसेजमधून, मी तुम्हाला पहिलेच सांगेन, हा जो मेसेज आहे, हा तुम्हाला मेसेजद्वारे तुम्हाला एखादी खूप खूप मोठी हे मिळू शकतं, तुम्हाला क्लू मिळू शकतोय तुमच्या आयुष्यात. एखादा दरवाजा बंद आहे, तर तो उघडण्यासाठीचा क्लू तुम्हाला दिला जातोय. आणि हे सुद्धा तेच आहे, तुम्हाला स्वप्नांद्वारे किंवा असं तुम्ही सहज जरी बसल्या सुद्धा तुम्हाला अचानकपणे एखादी अशी गोष्ट तुम्हाला असं जाणवेल किंवा आतून फील होईल, एक वेगळंच तुम्हाला हे होईल, असं दृष्टांत सुद्धा तुम्हाला होण्याचं याच्यामध्ये आहे. हा टाळ मृदुंगाचा सूर तुमच्यातले जे गिफ्ट्स आहेत, जे आत आहेत, जे झाकलेले आहेत, तुम्ही त्याच्याशी अजून कनेक्ट झालेले नाही आहात, तुम्ही अध्यात्माशी कनेक्टेड आहात, तुम्ही परमेश्वराशी कनेक्टेड आहात, समर्पित आहात, पण तुम्ही कोण आहात, हा जो एक क्लू तुमच्याबद्दलचा आहे, तुमच्याबद्दलचं खरं जे सत्य आहे, ते तुम्हाला त्या दृष्टांताद्वारे दाखवलं जाईल. तर तुम्ही त्यात थोडं तुमच्या स्वप्नांवर आणि तुम्ही जे ग्रंथ वगैरे वाचता, जे मेसेजेस तुम्हाला येतात, त्या मेसेजवर थोडंसं फोकस करण्याची तुम्हाला गरज आहे, असं तुम्हाला सांगितलं जाते. आणि हा टाळ मृदुंगाचा सूर तुमच्या आयुष्यात हेच एक आध्यात्मिक आणि पॉवरफुल आणि तुम्हाला स्वतःशी जोडण्याचा असे रंग तुमच्या आयुष्यात भरते. जो रंग मला असंही वाटतं की जी एक पाटी आहे ती कोरी आहे, त्याच्यावर कोणताही रंग किंवा चित्र हे केलेलं नाहीये, चित्र रेखाटलेलं जरी असलं तरी सुद्धा त्यात रंग भरलेले नाहीयेत. तर तो रंग
तो रंग भरण्याचा हा मेसेज, हा क्लू जो तुम्हाला मिळणार आहे, हा जो दृष्टांत तुम्हाला होणार आहे, तर ते चित्र पूर्ण करण्यासाठी ते रंग भरणार आहेत. हा टाळ मृदुंगाचा सूर तुमच्या आयुष्यात हे चित्र पूर्ण करण्यासाठी येते. हे जे फक्त चित्र रेखाटून ठेवलेलं आहे, त्याचा रंग भरण्यासाठी तर ते तुमच्या आयुष्यात येते. इंडिफरंट, कारण तुम्ही वेगळे आहात. खूप म्हणजे दुसऱ्यांपेक्षा खूप वेगळे आहात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला असं वेगळं हे करायचं नाहीये. खरंच तुम्ही स्वतःला वेगळं समजू नका. म्हणजे असं खूप उदास राहताय तुम्ही, असं इथं मेसेज आहे की तुम्ही स्वतःला खूप एकटं समजताय, उदास राहताय आणि एक स्वतःला तुम्हाला दुसऱ्यापेक्षा तुम्ही वेगळे असं तुम्हाला वाटते की मी वेगळं काहीतरी करतोय किंवा वेगळं हे करतोय. मी असं म्हणजे कुणाला आवडणार नाही किंवा काही गोष्टी तुम्हाला जरी समजल्या, दृष्टांताद्वारे समजल्या की तुम्ही कोण आहात किंवा तुम्हाला काय करायचंय किंवा वेगळं काहीतरी तुम्हाला दृष्टांतामध्ये दिसलं, तर ते तुम्ही एक्सेप्ट करा. कारण तुमची ऊर्जा, तुमची पॉवर तेवढी पॉवरफुल झालेली आहे. आणि हा टाळ मृदुंगाचा सूर हे तुमच्या आयुष्यात खरंच हा रंग, इंद्रधनुष्याचा हा रंग वेगळाच एक हे घेऊन जातोय. आणि तुम्हाला म्हणजे बजरंगबलींचा आशीर्वाद आहे तुमच्यावर. मी खरंच खूप कनेक्ट होते या मेसेजशी. मी तुम्हाला मला रीडिंग करताना एक वेगळीच फिलिंग येते, कारण मी स्वतः हे अनुभवले. त्यामुळं मला एक वेगळी फिलिंग आली याबद्दल. आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खूप वेगळे आहात, खूप वेगळे आहात असं तुम्हाला दृष्टांतामध्ये दिसेल. तुमचं खरं रूप दिसेल किंवा श्री बजरंगबली त्यांचं खरं रूप तुम्हाला दाखवतील. ही एनर्जी या ब्रह्मांडामध्ये आहे. मी तुम्हाला खरंच म्हणजे जी पॉवरफुल ऊर्जा, तुम्ही जसं पुढे जाल, तुम्ही चक्राजवर काम कराल किंवा अध्यात्माशी पूर्णपणे कनेक्ट व्हाल, समर्पित व्हाल, तेव्हा तुम्हाला फील होईल की श्री बजरंगबलींची एनर्जी या ब्रह्मांडामध्ये आहे. आणि त्यांची ही जी एनर्जी आहे, त्यांचं जे स्वरूप आहे, त्यांचं जे एक वेगळं एक हे आहे, ते तुम्हाला दिसेल. तुमच्या दृष्टांतामध्ये ते तुम्हाला दिसेल, तुम्हाला ते फील होईल. असं ही रीडिंग तरी खरं टाळ मृदुंगाचा सूर तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे कोणते रंग भरते हा विषय मी रीडिंगला घेतलेला आहे. हा मला मिळाला आहे. विठू माऊलींचा आशीर्वाद आहे. ते श्रीराम रूप आहेत, श्रीकृष्णांचं रूप आहे, श्रीराम रूप आहेत. आणि त्यांच्याबरोबर नेहमीच श्री हनुमान, बजरंगबली हे नेहमीच असतात. आणि त्यांचीच ही सावली जी तुम्हाला तुम्हाला परफेक्ट करते, तुम्हाला पॉवरफुल करते. त्यांची ती ताकद आहे तुमच्याबरोबर. आणि तुम्ही खूप मोठे भक्त असाल, श्रीरामांचे भक्त असाल, बजरंगबलींचे भक्त असाल, म्हणूनच ही एवढी मोठी एनर्जी आली. आणि एक वेगळीच भक्ती आहे तुमच्यात, जी बजरंगबलींसारखी जसं त्यांची भक्ती श्रीरामांवर होती, तसंच एक भक्त आपण त्यांच्यासारखे नाही होऊ शकत, कारण त्यांची भक्ती अपार अपार होती, अपार आहे. आणि पण त्यांच्यातला काही हे आपल्यामध्ये आहे. आपण म्हणजे ती भक्ती, तो जो आनंद आहे, तो तुम्ही त्यासाठी खूप हे करताय, म्हणजे विरघळून जाताय तुम्ही. स्वतःला खूप त्या ह्याच्यामध्ये फ्लो करताय पूर्ण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि एक वाहताय तुम्ही. कसं असतंय बघा, एखादं जर पाण्याचं डबकं असेल, तर त्या डबक्यावर असे ढास साठतात. पण तुम्ही आपण काय वाहणारं किंवा साठणारं डबकं नाही आहे, तर तुम्ही राजहंस आहात. राजहंस कशावर असतोय? जो वाहतोय. वाहत्या पाण्यावर राजहंस असतात आणि राजहंसासारखी इथं मला फिलिंग येते. आणि त्या राजहंसांना आणि परमेश्वराचे, श्रीरामांचे, विठू माऊली जे हे रूपच आहे, त्यांचं एकच रूप आहे. तर त्यांचे खूप 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 असे ब्लेसिंग्स आहेत, खूप आशीर्वाद आहेत आणि बजरंगबलींचे आशीर्वाद आहेत. खरं तर मला असं वाटते की मी खरंच एक वेगळ्या कनेक्शनमध्ये जाते. आणि थँक्यू सो मच. खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह अशी रीडिंग आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. बघूया अजून काय तुमचे टाळ मृदुंगाचा हा सूर तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे कोणते रंग भरतोय. खूप पॉवरफुल रीडिंग आहे, खूपच पॉवरफुल आहे. थँक्यू सो मच. फ्रेंडली तुम्ही खूप असे तुमचं नातं जे परमेश्वराबरोबर आहे, ते खूप फ्रेंडली आहे, मैत्रीपूर्ण आहे.
आणि ही सगळी रीडिंग जी झाली आहे सुरुवातच म्हणजे आध्यात्मिकच रीडिंग झाली आहे, स्पिरिच्युअल रीडिंग झाली आहे. आणि या रीडिंगमध्ये हा टाळ मृदुंग जसे सूर त्यांचे सूर जसे या ब्रह्मांडात हे होत आहेत, तसंच तुमच्या आयुष्यात सुद्धा ते पसरत आहेत. तुमच्या ह्या सुरामुळे तुमचं हे जे नातं आहे सगळ्यांबरोबरचं नातं आहे, परमेश्वराबरोबरचं असेल, पशु पक्षी प्राणी आणि फुलं झाडं वेली या सगळ्यांशीच तुमचं नातं फ्रेंडली आहे. कारण ते तुम्हाला ही पृथ्वी हे ब्रह्मांड आणि हा निसर्ग तुम्हाला अट्रॅक्ट करतोय. जेव्हा आपलं हार्ट चक्रा हील होते, हार्ट चक्रा ओपन व्हायला लागते, त्यावेळेस ही एनर्जी आपल्याला अट्रॅक्ट करत असते. ही निसर्गाची जी एनर्जी आहे, हा निसर्ग जो आहे तो आपल्याला अट्रॅक्ट करत असतो आणि ते तुमच्याबरोबर होते. कारण हे रंगच तुमच्या आयुष्यात पसरले जात आहेत. इंद्रधनुष्याप्रमाणे तुम्ही असे फ्लो होताय. तुमचा रंग असा, तुमचा औरा तुमचा खूप ब्राईट होतोय. तुम्ही खूप असे एक वेगळीच पर्सनॅलिटी आहात आणि वेगळीच एनर्जी आहात. इतका म्हणजे हा रंग तुम्हाला खूप असं व्हाईटसारखं असं मला खूप फील होते. आणि हा रंग तुमच्या आयुष्यात खूप एक वेगळी एनर्जी घेऊन येते. मला खूप असं वेगळंच इथं फीलिंग येते या रीडिंगमध्ये खरं तर. आणि थँक्यू सो मच. तुमची ही रीडिंग खरंच खूप पॉवरफुल झालेली आहे. खूप पॉवरफुल रीडिंग आहे. खूप फ्रेंडली आहात तुम्ही आणि उदास नाही आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला कुणापेक्षाही वेगळं समजायचं नाही आहे. आहात तुम्ही वेगळे कारण तुमच्यात तेवढी पॉवरफुल ऊर्जा आहे. तुम्ही जरी समजला नाही इन जनरल त्याच्यासारखे नाही आहेत. तुमच्यातली आध्यात्मिक ऊर्जा वेगळी आहे. तुमची अट्रॅक्शन पॉवर, मॅनिफेस्टेशन पॉवर खूप वेगळी आहे. तुम्ही एक वेगळं हे घेऊन रूप आणि तुमचं एक वेगळी ताकद, तुमची शक्ती घेऊन तुम्ही इथं आलेला आहात या पृथ्वीवर. कारण मी ही रीडिंग खूप कनेक्ट होत होते ह्याच्याबरोबर. एक वेगळीच एनर्जी मला इथं फील होत होती आणि श्रीकृष्णांचं कारण आहे. मी असं म्हणजे सगळ्याच एनर्जीज अशा नसतात. ज्या वेळेला प्रत्येक रीडिंग्स आणि प्रत्येक हे वेगवेगळं असतं, त्या ह्याच्याप्रमाणे तिथं ते कनेक्ट होतं. आणि तसंच तुमची एनर्जी मी पिक करते. तुमचीच एनर्जी आहे कारण तुम्ही इतकी पॉवरफुल आणि पॉझिटिव्ह आणि इतकी अशी स्ट्रॉंग ऊर्जा आहात तुम्ही. म्हणूनच हा टाळ मृदुंगाचा आवाज असा तुम्हाला बेभान करतोय, बेधुंद करतोय आणि श्रीकृष्णांमध्ये समर्पित करतोय. पूर्ण ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला समर्पित करतोय आणि म्हणूनच ही ऊर्जा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकवट होतोय. आपण एक रूप होतोय त्या ऊर्जेमध्ये. असं इथं हे फिलिंग आहे आणि अशी भावना इथं पूर्ण हे होते. आणि श्रीकृष्णांचाच असा मेसेज आहे, मिठू माऊलींचा मेसेज आहे की तुम्ही त्यांची खूप छान अशी फॅमिली आहात. त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप 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 प्रेम आहे. थँक्यू सो मच कृष्णा. हे श्रीकृष्णांचं कार्ड श्रीकृष्ण सांगतायत. टाळ मृदुंगाचा हा सूर तुमच्या आयुष्यात खरंच इंद्रधनुष्यासारखे रंग पसरवते. कारण रंग रंग आणि प्रेम हे सगळं यांचाच आशीर्वाद आहे. अध्यात्म, स्पिरिच्युअल गायडन्स आणि सगळे कमिटमेंट जी कमिटमेंट आहे जी तुम्ही स्वतःबरोबर केलेली आहे, परमेश्वराबरोबर केलेली आहे. आताही तुमची जी कमिटमेंट आहे त्यांच्याबरोबरची, त्यांच्यावरचा जो तुमचा विश्वास आहे, हाच विश्वास आहे तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्यासारखे रंग पसरवेल. कारण हे प्रेम जे आहे, जसं तुम्ही श्रीकृष्णांवर करताय, तसं श्रीकृष्ण तुमच्यावर खूप सारं प्रेम करतात आणि हेच तुमच्या आयुष्यात एक रंग वेगळे बनणार आहेत. म्हणून हा मेसेज आलेला आहे. कारण इंद्रधनुष्याचं एक वेगळी एनर्जी आहे, एक वेगळं स्ट्रॉंग असा मेसेज आहे हा. आणि हे तुमचं आयुष्य हे असं म्हणजे नियोजनपूर्ण जे आहे, नियोजन अगोदरच जसं नियोजन झालेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी काय करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे, तुमचं ध्येय काय आहे, म्हणून तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुम्हाला स्वतःला असं वाटते की मी इतरांपेक्षा वेगळी का आहे किंवा वेगळा का आहे, का माझ्यात आध्यात्मिक किंवा किंवा स्पिरिच्युअल बदल असतील किंवा तुम्ही अजून काही तुमच्या आयुष्यात वेगळं होत असेल तर तुम्ही का वेगळं आहे. तर नाही, तुम्ही एक वेगळं काहीतरी घडवण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी तुम्ही या पृथ्वीवर जन्माला आलेला आहात किंवा तुमच्या जन्माचा उद्देश वेगळा आहे. तर ह्या टाळ मृदुंगाचा सूर हा तुमच्या आयुष्यात असेच इंद्रधनुष्याचे रंग भरते. मे बी तुम्हाला अशा काही ध्यान मंदिरं असतील किंवा
काही तुम्हाला अशा शाळा असतील, शाळा म्हणजे शाळा तशा नव्हे, स्कूल्स नव्हे, तर गुरुकुल, जसं गुरुकुल अगोदर जसे गुरुकुल असायचे, गुरुकुल किंवा ध्यान मंदिरं आणि वेगवेगळ्या अशा संस्था जेणेकरून जे समाजाला एका वेगळ्या एक वेगळा पैलू समाजाला दाखवेल, त्यांच्यातली ऊर्जा, त्यांच्यातली ताकद किंवा ते काय करू शकतात हे दाखवेल, अशी एक वेगळी एनर्जी, अशा एक वेगळ्या संस्था तुम्हाला स्थापन करायच्या असतील आणि समाजाला काहीतरी देण्याची एक जी तुमच्यात जी वृत्ती आहे किंवा तुमच्यातलं जे असं एक हे आहे, तुमचा उद्देश आहे, तुमच्यातली इच्छा आहे जी लोकांना, समाजाला द्यायची आहे, करायचं आहे, तर श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत हेच रंग ते तुमच्या आयुष्यात भरतायत. जे तुम्हाला करायचं आहे, जी तुमची पॉझिटिव्ह जी इच्छा आहे, कारण तुम्ही आता बॅलन्स आहात आणि हीच तुमची जी पॉझिटिव्ह इच्छा, तुमचे जे थॉट्स आहेत, त्यामुळं तुमच्या आयुष्यात एक वेगळा रंग तर भरतोयच आणि भरणार आणि तो रंग श्रीकृष्ण स्वतः भरतायत, विठू माऊली स्वतः भरतायत. कारण ही त्यांचीच एनर्जी, त्यांचेच आशीर्वाद, त्यांचेच ब्लेसिंग्स आहेत आणि म्हणूनच हे सगळं होतंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच कृष्णा. थँक्यू सो मच. खूप छान आणि खूप स्ट्रॉंग असा मेसेज आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मेसेज करू शकता. पर्सनल रीडिंगसाठी आपण कोणतेही चार्जेस घेत नाही. स्वइच्छेने तुम्ही चॅनलला डोनेट करू शकता. थँक्यू, थँक्यू सो मच. टाळ मृदुंगाचा सूर तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे कोणते रंग भरते? थँक्यू सो मच. आर्केंजल मायकल, थँक्यू सो मच. ट्रस्ट इन हेवन. इथं श्रीकृष्णांचं कार्ड आहे, टाळमृदुंगाचा सूर आहे, विठू माऊलींचा एक वेगळाच एक असं नावाचा त्यांचा असा जयघोष आहे, गजर आहे आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद. इथं सगळंच उदासींचं मला ते कार्ड खूप मला हे झालं बरं का, कनेक्ट झालं. कारण नाही आहे, सो तुम्ही दुसऱ्यांपेक्षा खरंच वेगळे आहात म्हणूनच ह्या स्पिरिच्युअलिटीशी तुम्ही कनेक्ट झालात, ह्या फॅमिलीशी तुम्ही कनेक्ट झालात. मी बरेच वेळ सांगते, ही सोल फॅमिली आहे, हा परिवार आहे आणि ह्या परिवारात अशाच सोल कनेक्ट होणार ज्या खरंच खूप पॉझिटिव्ह आहेत, खूप परमेश्वराशी कनेक्टेड आहेत, स्वतःशी कनेक्टेड आहेत, काहीतरी वेगळं करू पाहत आहेत. समाजासाठी असेल, बाकी सगळ्यांसाठी जे काही करतात ते वेगळं काहीतरी करण्याची त्यांच्यातली एक हुनर आहे आणि इच्छा त्यांची आहे. तर आर्केंजल मायकल तुम्हाला सांगतायत कोणत्याही गोष्टीत उदास होण्याची किंवा नाराज होण्याची काही म्हणजे हे नाही आहे. एंजल्स तुमच्या बरोबर आहेत, विश्वास ठेवा असं ते तुम्हाला सांगतात. विश्वास ठेवा, एंजल्स सगळे युनिवर्स ब्रह्मांड पूर्ण तुमच्या बरोबर आहे. तुम्ही सिक्युअर आहात, तुम्ही प्रोटेक्शन आहे, फुल प्रोटेक्शन आहे तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या अवतीभोवती एंजल्स आहे. तुम्हाला कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला कोणतेही हे करणार नाही. तुमच्या आयुष्यात जे जे आता मिरॅकल्स होतील, जे इंद्रधनुष्याचे रंग मी आता तुम्हाला सांगितले, तसंच इंद्रधनुष्याचे हे रंग, हे मिरॅकल्स, हे सगळी सृष्टी आहे, ब्रह्मांड आणि ती त्या एनर्जी सगळ्या बघतील ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही एक वेगळं म्हणजे तुम्हाला कमी हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर नाही आहे. कारण श्रीकृष्ण स्वतः आहेत, आर्केंजल मायकल आहेत आणि ते सांगतायत की तुम्ही एक पॉवरफुल एनर्जी आहात, पॉवरफुल ऊर्जा आहात. तुम्हाला असं कुणीही इग्नोर किंवा हे असं नाही करू शकत किंवा कुणीही तुम्हाला असं दाखवू शकत नाही की तुम्ही काय हे नाही आहात, तुमच्यातली ऊर्जा अशी हे नाही. तर तुम्ही खूप पॉवरफुल आहात. तुम्हाला देण्याची सवय आहे, देण्याची सवय आहे, देण्याची तुमच्यात जी दानत आहे ते नाही आहे. तुम्ही स्वार्थी नाही आहात. तुमच्याकडे असलेलं ज्ञान असू दे, कुणाला करण्याची मदत असू दे किंवा सगळंच ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल तसं तुम्ही पोहोचताय आणि म्हणूनच हा टाळमृदुंगाचा आवाज, हे रंग तुमच्या आयुष्याला तुम्हाला ब्लेस्ड करतायत. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. हे कार्ड अट्रॅक्ट करतच होतं मला. चॅरिटी, प्रेयर अँड हे कनेक्ट विथ हेवन. तुम्ही मी ह्या शब्दाशी कनेक्ट होते. चॅरिटी, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही देताय. म्हणजे जिथं जिथं खरी गरज आहे, खरं ज्या कुणाला खरी गरज आहे की तिथं तुम्ही पोहोचलं पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे आणि म्हणून हे सगळं तुमच्या आयुष्यात वेगळं येते. तुम्ही वेगळे दिसताय, तुमचं एक वेगळं रूप बाहेर येते. तुमच्याबद्दलची चर्चा, जे गॉसिप होते ते तुमच्याबद्दल होतंय, पण एक पॉझिटिव्ह गॉसिप आहे. तुम्हाला असं वाटतंय की लोक तुम्हाला काय म्हणत असतील, पण असं नाही आहे.
लोक तुम्हाला काहीही म्हणत असले तरीसुद्धा जी चर्चा होती ती अगदी पॉझिटिव्ह चर्चा आहे. कुठलीही चुकीची अशी नाही आहे. त्यामुळे मनात कुठलीही असं विचार तुमच्या मनात नको आहे असं तुम्हाला सांगतात. कारण तुम्ही जी चॅरिटी करताय, जे दानधर्म करताय, एकमेकांना जे अन्नदान असू दे, प पैसा असू दे किंवा काहीही असू दे, तुम्ही जे दान करताय, ते ज्ञान असू दे, जे तुम्ही देताय, तर ते तुम्ही खूप पॉवरफुल असं कुणीही कुठलंही देत नाही. त्याच्यामध्ये खूप पॉवरफुल ऊर्जा लागते, खरेपण लागतं आणि परमेश्वरावर विश्वास लागतो, स्वतःवर विश्वास लागतो. आपण काय आहोत याच्यापेक्षा आपण काय करू शकतो ह्यावरचा विश्वास तुम्हाला आहे आणि म्हणूनच हे रंग तुमच्या आयुष्यात येत आहेत. हे रंग येण्यासाठी सुद्धा परमेश्वराने तसं ते तुम्हाला त्यांनी तयार केले. तुम्हाला त्यांनी तयार केले, यांनी तयार केले तुम्हाला. श्रीकृष्णांनी तयार केले. कारण त्यांनी शिवाट हा मार्ग हा त्यांनी तुम्हाला दाखवलेला आहे. तुमच्या आयुष्यात जे तुम्ही नवीन-नवीन काय करताय, स्पिरिच्युअलिटी असेल किंवा कुठल्याही तुमच्या आयुष्यातल्या मार्गामध्ये तुम्ही जे पुढं-पुढं जे चाललेले आहात, ते यांच्या मार्गदर्शनामुळे चाललेलं आहे. आता ते सारथी आहेत. त्यांनी मार्गदर्शन केले आणि ते तुमचा हात कधीही सोडणार नाहीये. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हा खूप दृढ आहे. म्हणून हे सगळं म्हणून तुमच्या आयुष्यातले हे मार्ग खुले होत आहेत आणि ही खूप चॅरिटी करताय, खूप दानधर्म करताय, खूप विश्वास ठेवताय परमेश्वरावर, श्रीकृष्णांवर विश्वास ठेवताय, ह्या नियतीवर विश्वास ठेवताय, ब्रह्मांडावर विश्वास ठेवताय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. थँक्यू सो मच. स्कॅड रिजियन हां. चूज टू फॉरगिव्ह इन ऑर्डर टू हील. हां, इथं तुम्हाला हेच सांगितलं जाते की बाउंडरीज, नो बाउंडरीज. स्वतःभोवती एक बाउंडरीज नका घालून ठेवू. तर ते डिस्कनेक्ट करून तुम्ही असे बेधुंद इथं हे समर्पित करा आणि स्वतंत्र करा स्वतःला. तर तुमच्या आयुष्यात येणारा जो अबंडन्स आहे तो वाढतोय. तो वाढतोय. कारण तुम्ही आता बाउंडरीज सगळ्या कट केलेल्या आहेत. कट केल्यात म्हणूनच हे आहे. तुम्ही सगळ्या बाउंडरीज कट करून पुढे गेलेले आहात. तुमच्या आयुष्यात तुम्ही आता सगळं एका वेगळ्या रंगात, एका वेगळ्या एनर्जीत तुम्ही आहात आणि म्हणूनच तुम्हाला श्रीकृष्ण सांगतायत की तुम्ही खूप पॉवरफुल हे आहात अर्थ कनेक्शन. मी तुम्हाला इथं तेच म्हटलं, तुम्हाला हे सगळी पृथ्वी, सगळे ब्रह्मांड, युनिव्हर्स हे सगळं तुम्हाला अशी अट्रॅक्ट होते. कारण तुम्ही एक वेगळी सोल आहात, वेगळी सोल आहात. सी तुमच्यातला जो तुमच्यातलं जे एक प्रेम आहे, तुमच्यातलं जे हार्ट चक्र हील होते, ओपन होते. मला इथं असं हे फील होते. हार्ट चक्र ओपन होते. मी तुम्हाला ते काय सांगितलं, प्रवाहावर राजहंस असतात. जसं राजहंसासारखा तुमचा औरा आहे, तुमचं हे ब्राईट आहे, तेजस्वी आहे आणि त्यामुळं तुमचं जे तुम्ही जे कनेक्ट होताय, अर्थशी जे कनेक्ट होताय, परमेश्वराशी कनेक्ट होताय, ही अशी साधी सोल कनेक्ट होत नाही. त्याच्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. स्वतःवर काम करायला लागतं, ध्यान करायला लागतं, मेडिटेशन करायला लागतं आणि तेव्हाच आपल्या आयुष्यात अशी इंद्रधनुष्यासारखे रंग पसरवायला लागतात आणि ते पसरत आहेत तुमच्या आयुष्यात. कारण तुम्ही परमेश्वरांवर विश्वास ठेवताय, श्रीकृष्णांवर विश्वास ठेवताय आणि का वेगळ्या एनर्जीमध्ये तुम्ही जाताय. तुम्ही स्वतःला त्यांच्या याच्यामध्ये प्रूव्ह केलेलं आहे खरं तर की तुम्ही एक पॉझिटिव्ह आणि एक खूप कॉन्फिडन्स अशी पॉवरफुल सोल आहात, त्यांची सोल आहात आणि त्यांनी तुमच्यावर खूप खूप सारं प्रेम आहे. तर बघूया, अजून एक कार्ड मला असं घ्यावंसं वाटते, मी घेते. थँक्यू सो मच. खूप छान रीडिंग झाली आहे. थँक्यू सो मच. बघूया, एक्सप्रेसिंग ग्रेस. मी तुम्हाला तेच म्हणलं इथं गिफ्ट हे तुमचा हार्ट चक्र ओपन होते आणि हार्ट चक्र हील झाल्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करताय. ग्रीन कलर अट्रॅक्ट करताय. मी तर तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं जात आहे, ज्या हिरव्या भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, व्हेजिटेबल्स आहेत किंवा हिरवा रंग आहे, तुम्ही जो कॅरी करा. कारण तुम्ही ग्रीन कलर अट्रॅक्ट करताय, तेव्हा तुमच्या आयुष्यात अबंडन्स यायला लागलाय. कारण जोपर्यंत आपलं हार्ट चक्र ब्लॉक असतं, ब्लॉकेजेस असतात आपल्या आयुष्यात, पुढं जाताना एक ब्लॉकेजेस निर्माण होतात. आपण पुढं जाऊ शकत नाही, अडथळे येतात. मग आपण म्हणतो माझ्या मार्गात माझे जे होते ते पुढं का जात नाही, तर ते हार्टचक्र ब्लॉक असल्यामुळे होते. तर तुमचं हार्टचक्र हील होते, ओपन होते आणि त्यामुळे तुमच्या मार्गातले अडथळे दूर होत आहेत, श्रीकृष्ण दूर करतात आणि असे असे छान इंद्रधनुष्यासारखे रंग तुमच्या आयुष्यात पसरत आहेत. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून मेसेज करा पर्सनल रीडिंग हवी असेल तर.
थँक थँक यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे. बाय.